प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह, नक्षत्र यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडतो. व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावरून त्या व्यक्तीची जन्मराशी ठरते आणि यावरूनच व्यक्तीचे गुण, स्वभाव, आवड, निवड यासारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. तसेच यामध्ये आपल्या राशीनुसार आपली इष्टदेवता कोण आहे हे देखील सांगितले जाते. हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवाची पूजा किंवा आराधना करू शकतो. परंतु आपल्या इष्टदेवाची पूजा करणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण इष्टदेवतेचा संबंध आपले कर्म आणि जीवनाशी संबंधित असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्याने आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा प्राप्त होते. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत राशीनुसार तुमची इष्टदेवता कोणती आहे. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. प्रथम मेष आणि वृश्चिक राशी. मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी ग्रह मंगळ हा असल्यामुळे या दोन्ही राशींची इष्टदेवता ही एकच आहे. या दोन्ही राशींची इष्टदेवता श्री हनुमान आहेत. तसेच श्रीराम देखील आहेत. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी या दोन दैवतांची पूजा किंवा आराधना करावी, म्हणजे तुम्हाला इष्ट फळ मिळू शकते. तसेच तुमच्या मार्गातील अडचणी दूर होऊ शकतील. त्यानंतर वृषभ आणि तूळ राशी. वृषभ आणि तूळ या राशींचा स्वामी हा शुक्र ग्रह असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींची इष्टदेवता ही देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नेहमी या देवतांची उपासना करावी, म्हणजे तुम्हाला इष्टते फळ मिळेल. यानंतरची राशी म्हणजे मिथुन आणि कन्या. मिथुन आणि कन्या या राशींचा स्वामी ग्रह हा बुध आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी श्री गणेशाची आणि श्री विष्णूंची पूजा आराधना करावी, म्हणजे तुम्हाला इष्टते फळ मिळून तुमच्या मार्गातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर होऊ शकतील. त्यानंतरची राशी म्हणजे कर्क राशी होय. कर्क या राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे
या व्यक्तींनी नेहमी महादेवाची आराधना करावी. या राशीच्या व्यक्तींवर महादेव सदैव प्रसन्न असतात. चंद्राला महादेवाने आपल्या मस्तकी धारण केलेले आहे हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी महादेवाची पूजा करावी. त्यानंतरची राशी म्हणजेच सिंह राशी होय. सिंह या राशीचा स्वामी ग्रह सूर्य असल्याने या राशीच्या व्यक्तींनी नेहमी श्री हनुमान आणि गायत्री देवीची पूजा किंवा उपासना करावी, ज्यामुळे ते सदैव तुमच्या पाठीशी असतील. त्याचप्रमाणे पुढची राशी म्हणजे धनु आणि मीन ही राशी होय. धनु आणि मीन या दोन्ही राशींचा स्वामी ग्रह गुरु हा आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची तसेच गुरुदत्तांची पूजा आराधना करावी, म्हणजे तुम्हाला इष्ट ते फळ मिळून तुमच्या मार्गातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतील. पुढची राशी म्हणजे मकर आणि कुंभ. मकर आणि कुंभ या राशींचा स्वामी ग्रह अर्थातच शनी हा ग्रह असल्याने या राशींच्या व्यक्तींनी नेहमी महादेव आणि श्री हनुमानांची पूजा करावी, म्हणजे तुम्हाला अचूक असे इष्ट ते फळ मिळून तुमच्या मार्गातील अडीअडचणी दूर होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा केल्याने आपल्याला अतिशय लवकर अचूक अशी फलप्राप्ती होते. परंतु इष्टदेवतेसोबतच तुम्ही तुमच्या आवडत्या देवाची देखील पूजा करू शकता किंवा आराधना करू शकता.